नमस्कार. आज आपण बनवतोय कच्च्या कैरीचे सरबत. याला कैरी पन्हा असंही म्हणतात. त्यासाठी आपण एक मोठी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याला असे चारी बाजूंनी कट मारून वरचा जो भाग आहे तो कट करून घेऊया. नंतर एका कुकरमध्ये कैरी आणि 1 ग्लास पाणी घालून 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ. या शिट्ट्या आपण मीडियम हीटवर करून घेऊया. फास्ट गॅसवरती केला तर कैरी आतपर्यंत शिजली जाणार नाही. शिट्ट्या होईपर्यंत आपण पॅनमध्ये एक मसाला तयार करू. त्यासाठी आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे. ती आपण छान अशी ड्राय रोस्ट करून त्याची एक पावडर बनवून घेऊ. अशा प्रकारे पावडर तयार करून आपण त्यामध्ये खडीसाखर, याला धागेवाली मिश्री असंही म्हणतात, ही घालून त्याची एक पावडर तयार करू. नंतर कुकरमध्ये कैरी शिजलेली आहे ती चेक करू आणि त्याच्यावरचे साल काढून त्याचा असा पूर्ण पल्प काढून घेऊया. बघू शकता 4 शिट्ट्यांमध्ये कैरी किती छान शिजली. याचा असा पूर्ण पल्प आपण काढून घेऊ आणि राहिलेली कोय फेकून देऊया. हा पल्प आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये खडीसाखर, केलेला मसाला आणि थोडेसे पुदिन्याचे पानं घालून थोडं पाणी घालून छान असं एकत्र करून घेऊ. सगळं त्याची एक छान अशी पेस्ट तयार होईल. त्यामध्ये आपण 1 चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ घालूया. हे सगळं मिक्सरमध्ये छान असं बारीक करून नंतर एका चाळणीच्या साहाय्याने हे सगळं मिश्रण गाळून घेऊ. सगळं गाळून त्याच्यातला सगळा पल्प खाली काढून राहिलेला जे काही त्याच्यामध्ये मसालाचे दाणे असतील, बडीशेप किंवा काहीही, ते सगळं त्याच्यामध्ये निघून जाईल आणि आपला सरबत एकदम छान असा स्मूथ पेस्ट तयार होईल. अशा प्रकारे आपण सगळं गाळून घेऊन त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस घालून घेऊ. हे मी एक 10 ते 12 दिवस तरी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. त्यामुळे लिंबाचा रस घातला तर ते जास्त दिवस टिकून राहण्यात मदत होते. असं सगळं एकत्र आपण करून घेऊ आणि सगळं एकत्र झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये ते भरून ठेवूया. असं छान ते स्टोअर करू शकतो. एका ग्लासमध्ये अर्धा ग्लास आपण कैरी पन्हा, 3 ते 4 आईस क्यूब, थोडासा पुदिना आणि पाणी घालून कैरीचं सरबत तयार करूया. खूप चविष्ट आणि टेस्टी असा हा पन्हा तयार झाला. थँक्यू.